सुरक्षा भिंत कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई, पालिकेनं संबंधित बिल्डरला पाठवली नोटीस। नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील एका निवासी सोसायटीमध्ये एक मोठा अपघात घडलाय। गुरुवारी पहाटे 4च्या सुमारास सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या 5 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मात्र घटनेच्या वेळी जवळपास कुणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। तर बाजूला एका इमारत बांधण्याचं काम सुरू असून खोदकाम करत असल्यामुळे भिंत कोसळली आहे। या प्रकरणी आता नवी मुंबई पालिकेनं कारवाई केली असून बिल्डरला पत्र देखील पाठवलंय। आज सकाळी 6 वाजता विजन बिल्डर्स मार्फत जे कन्स्ट्रक्शन चालू होतं प्लॉट नंबर 54 सेक्टर 20 ऐरोली येथे खोदकाम करत असताना जी शेजारची वॉल कंपाऊंड होती ती पावसामुळे खचली आणि त्याच्यासोबतच 5-6 गाड्या त्या खाली गेल्या जमिनीमध्ये। तर काय कारवाई वगैरे काय गुन्हा दाखल वगैरे करण्यात आला? गुन्हा दाखल सध्या तर नाही केला, परंतु आपण त्यांना एक शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि आपण आपला अहवाल आयुक्तांना आणि टाउन प्लॅनिंग विभागाला पाठवला। सध्या सर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सोसायटीला तर सांगितलं समजून, पण बिल्डरांना पहिले समजावून सांगावं लागतं त्यापेक्षा त्यांनी काम करताना कशी काळजी घ्यायला पाहिजे सुरक्षित ते त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्यांचा रिपोर्ट मागितला त्याची काय काय काळजी घेणार आहे इथून पुढे। अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून काय उपाय? अशा घटना पुढे घडू नये म्हणून सर्व बिल्डर्सना आम्ही आवाहन करू की कोणत्या प्रिकॉशन तुम्ही घ्यायला पाहिजे कारवाईचा, म्हणजे खोदकाम करताना, जेणेकरून यात दुर्दैवी घटना परत घडणार नाही। तर जेव्हा 4 गाड्या त्या ढिगाऱ्याखाली आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत, ते नुकसान भरपाई देखील नागरिक मागत आहे। हो, तशी मागणी आली आहे, ते संबंधित बिल्डरला सांगावं। थँक्यू.